अखेर महापालिका निवडणुकीचं बिगुल वाचलं. जवळपास 29 महापालिका महाराष्ट्रामध्ये आता निवडणूक जाहीर झालेली आहे. पण सर्वाधिक लक्ष आहे ते मुंबई महापालिकेवर. अर्थात त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्राची नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि दुसरीकडे महापालिकेचं बजेट ही तितकंच मोठं आहे. महाराष्ट्रामध्ये व्यवस्थेमध्ये जर महत्त्वाचा रोल पाहिला तर मुंबई महापालिका आणि मुंबईचं फार आहे आणि त्याच्यामध्ये या महापालिकेवर सत्ता कुणाची नेमकी येते याच्यावर फार काही मोठं अवलंबित्व आहे. याचं कारण आहे की जवळपास 36 विधानसभा मतदारसंघ या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये येतात. महाराष्ट्रामध्ये 2029ला जर नवीन जनगणना केली गेली आणि नवीन म्हणजे विधानसभेची रचना केली गेली तर अजून विधानसभा मतदारसंघ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे MMR रिजनमध्ये मुंबई महापालिका आणि इतर महत्त्वाच्या म्हणजे ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरार यासारख्या महत्त्वाच्या महापालिका म्हटल्या गेलेल्या आहेत. आता महायुतीमध्ये काँग्रेस माफ करा महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि एका बाजूला शिवसेना असे सगळे एकत्रित लढवणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र स्पष्ट सांगितलं की काही ठिकाणी अजित पवार हे आमच्यासोबत नसतील, विशेषतः पुणे पिंपरीमध्ये, आणि तो नियम कदाचित मुंबईपर्यंतही लागू होईल असं दिसून येतं. मुंबईमध्ये भाजपाच्या वसंत स्मृती दादर या कार्यालयामध्ये आज शिवसेना एकनाथ शिंदेंचे काही मुंबईतले जे चर्चा करणार आहेत वॉर्डनिहाय बैठकीमध्ये अशा समिती जी गठीत केली गेलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने राहुल शेवाळे आहेत, दिलीप लांडे आहेत, सुर्वे आहेत, प्रकाश सुर्वे आमदार आहेत, तसंच उदय सामंतांसारखे ज्येष्ठ नेते, उद्योगमंत्री जे आहेत सध्या ते देखील आहेत. यांच्या समवेत आज भाजपाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली, ज्यामध्ये भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम असतील, कॅबिनेट मंत्री आणि माजी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, ज्यांना मुंबईची सगळ्यात जास्त जाण आहे आणि मुंबईसाठी त्यांनी 2 निवडणुका पाहिलेल्या आहेत की स्वतः डायरेक्ट ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यावेळेस. अशा परिस्थितीमध्ये एक महत्त्वाची ही निवडणूक राहणार आहे. आणि त्यानंतरनं जर पाहिलं तर भाजपाचे इतर पदाधिकारी म्हणजे प्रवीण दरेकर आहेत, अतुल भातखळकर हे देखील या समितीमध्ये चर्चेला आहेत. मग आज ही पहिली बैठक झाली आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने काय झालं याची सगळ्यात जास्त इनसायडर माहिती आज मी आपणास देणार आहे. नमस्कार, मी सागर कुलकर्णी, NDTV डिजिटल एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत आहे. अखेर महायुती अर्थात युती जी शिवसेना भाजपाची मूळ आहे आणि त्याच्यामध्ये इतर छोटे मोठे मित्रपक्ष आहेत, यांची मुंबईत युती होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानेच ही युती अखेर साकारली जाणार आहे. अर्थात ही युती व्हावी यासाठी एकनाथ शिंदे हे जास्त आग्रही होते आणि बहुतेक MMR रिजनमध्ये कदाचित युती ही होईल. काही ठिकाणी बंडखोरी होणार हे जवळपास स्पष्ट आहे, पण ती कमी व्हावी यासाठी आवर्जून प्रयत्न केले जाणार आहेत. आज मुंबईमध्ये जी बैठक झाली या बैठकीमधली इनसायडर माहिती आपणास देणार आहे. मुळात प्रामुख्याने जी चर्चा झाली ती म्हणजे 227 जे वॉर्ड आहेत मुंबई महापालिकेतले तिथल्या वॉर्डच्या संदर्भात झाली आणि यामध्ये प्रामुख्याने भाजप जे 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जिंकलं अशा जागा भाजप तर स्वतः घेणारच आहे, पण त्याचवेळी जवळपास एक 12 ते 13 जागा ज्या आहेत की ज्या जवळपास 1000 मतांच्या फरकाने पराभूत झालं, सेकंड रँकला राहिलं, अशा देखील जागांवर दावा भाजपाचा आहे. अर्थात यामुळे जवळपास पाहिलं तर 92 ते 95पर्यंत जागा या भाजपाच्या जात आहेत आणि त्यानंतरनं उर्वरित वरच्या ज्या जागा आहेत की जिथे भाजपाला वाटतं की भाजप अधिक जागा मिळवू शकतं. उदाहरण जर घेतलं तर घोसाळकरांसारखे ज्यावेळेस त्यांचा पक्षप्रवेश झाला पश्चिम उपनगरामध्ये, अशा ठिकाणी 2 जागा त्या अतिरिक्त भाजपाच्या पदरात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. ज्या ठिकाणी भाजप कुठेच नाही आहे अशा ठिकाणी भाजप काही ठिकाणी आयात अनेकांना घेऊन त्या ठिकाणी ते जे व्हॅक्यूम आहे, जो एक गॅप पडलेली आहे ती पूर्ण करू पाहत आहे. त्याच दृष्टिकोनातून आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने टेंटेटिव्हली ज्या पहिल्या जागा समोर चर्चेला आणायच्या आहेत की जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्यावर चर्चा झाली. अर्थात आजच्या या पहिल्या बैठकीपेक्षा परत एकदा गुरुवारी बैठक एक होणार आहे असं ठरवण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक वॉर्डनिहाय चर्चा होईल आणि ती पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई अशा टप्प्यांमध्ये होईल. जिथे जिथे विधानसभेचे आमदार
भाजपमध्ये भाजपाचे आहेत आणि युतीमध्ये शिवसेनेचे आहेत. अशा ठिकाणी तिथल्या आमदारांचं मत त्या पक्षाच्या नेत्याने तोपर्यंत जाणून घ्यायचं आहे आणि साधारणपणे तिथलं जी भूमिका अधिक कणखर आहे किंवा जिथे मतं जास्त त्या पक्षाला मिळू शकतात, काही ठिकाणी शिंदेंना मिळू शकतात शिवसेनेला, तर काही ठिकाणी भाजपाच्या कमळाला मिळू शकतात. असे वॉर्डची साधारणतः एक स्वतः त्यांनी वर्कआउट केलेलं आहे आणि त्याच्यावरच आता प्रामुख्याने चर्चा गुरुवारी होईल. तिसरा मुद्दा की जागा वाटपाच्या बाबतीत आजच्या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जागा वाटपाच्या आकडेवारी अधिकृतरित्या बाहेर कुणालाही सांगितल्या जाऊ नये किंवा माध्यमांसमोर ऑन कॅमेरा बोलल्या जाऊ नयेत. कारण की जागा वाटपाच्या आकड्यांमध्ये जर अडकलात तर महायुतीमध्ये वाद अधिक वाढेल आणि कुठे ना कुठेतरी डोकेदुखी होईल. आज दुपारी 12 वाजता भाजपाच्या नेत्यांनी RPI आठवलेंच्या गटाचे नेत्यांसमोर अविनाश महातेकर असतील किंवा इतर नेत्यांबरोबर चर्चा केली आणि याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी असं डिसाईड केलं की जवळपास 20 ते 25 जागा भलेही RPI मागत असतील तरी जवळपास एक 10 जागांच्या आसपास RPI गटाला जागा मिळण्याची शक्यता एक वर्तवली जाते. पण RPI यांचे उमेदवार हे त्या आठवले गटांचे असतील. चिन्ह मात्र कमळ हे भाजपाच्याच कोट्यातनं असेल आणि काही ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या कोट्यातून अर्थात धनुष्यबाणच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाईल आणि उमेदवार मात्र आठवलेंचा असतील असं सांगितलं जातं. अशा स्वरूपाचं करण्याचं कारण प्रामुख्याने म्हणजे मुळात आठवलेंकडे एक फिक्स असं पक्षचिन्ह नाही आहे आणि अशा काही वॉर्डांमध्ये जर प्रचार करायचा असेल तर तिथे पक्षचिन्हाचं बंबार्डिंग करणं, लोकांना वर अधिक प्रभावित करणं यासाठी एक मर्यादा येते. यामुळे सरसकट मुंबईमध्ये एका बाजूला एकतर धनुष्यबाण असेल किंवा कमळ असेल, अशाच दोघांचा एकत्रित प्रचार करणं हे जास्त संयुक्तिक ठरेल असं मत आहे. त्यामुळे ह्या स्वरूपाची भूमिका घेण्यात आल्याचा आज निर्णय ठरलेला आहे. आठवलेंना काही जागांची जास्त अपेक्षा आहे, विशेषतः चेंबूरसारख्या भागांमध्ये जिथे दलित मतदार आहे तो अधिक आहे आणि अशा ठिकाणी महाविकास आघाडीकडनं अधिक विशेषतः काँग्रेस आणि उबाटाकडनं काही वेगळी नवीन रणनीती खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. हे लक्षात घेऊन कदाचित आठवलेंना त्यांच्या म्हणण्यानुसार कॅन्डिडेट दिला जाईल. पक्षचिन्ह मात्र काही ठिकाणी धनुष्यबाण किंवा कमळ असेल हे जवळपास स्पष्ट आहे. आता मुद्दा राहतो की महायुतीतील मधला मूळ मित्रपक्ष असणारा भाजप हा मोठा भाऊ आहे. अर्थात त्यांचे आमदार जास्त आहेत आणि मागील वेळेस 2017मध्ये असलेले नगरसेवक आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये निवडणूक लढवताना सुद्धा भाजप हाच मोठा भाऊ राहणार हे जवळपास स्पष्ट आहे. आज स्वतः आशिष शेलार यांनी स्पष्ट केलेलं आहे की मुंबईचा महापौर हा देखील मराठी आहे. भाजपाला आवर्जून सांगावं लागतं की मराठी हा महापौर असेल. याचं कारण आहे की उबाटा आणि मनसे हे दोन ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळे कुठे ना कुठेतरी चर्चा सुरू आहे की मराठींच्या विरोधात अन्याय करणारा भाजप पक्ष आहे असं स्वरूपाचं एक नॅरेशन तयार केलं जातं. ते खोडून काढण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न थेट स्पष्ट भूमिका घेऊन शेलारांनी केल्याचं दिसून येतं. आता महायुतीच्या निमित्तानं जी दुसरी बैठक होईल त्याच्यामध्ये प्रामुख्याने सेकंड राऊंडमध्ये जे वॉर्ड्स आहेत ते भाजप काही ठिकाणी काही मतांनी पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंनी उबाठामधले तत्कालीन शिवसेना होती एकत्रित, कालांतराने आता उबाठा आहे आणि त्या उबाठामधून शिंदेने स्वतःकडे आयात केलेले नगरसेवक आहेत. अशा ठिकाणी एकनाथ शिंदेंचा दावा अधिक होईल आणि मग अशा ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांच्यातला वाद अधिक विकोपाला जाईल असं म्हटलं जातं. ते कोणते मतदारसंघ आहेत जर विधानसभा निहाय विचार केला तर दुसरीकडे एकतर पाहिलं तर वरळीमध्ये येऊ शकतो, शिवडीमध्ये येऊ शकतो हा वाद, माहीम दादर जो आहे अशा ठिकाणीसुद्धा भाजपला आता स्वतःचे अंक वाढवायचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करू पाहत आहेत. पण एकनाथ शिंदेंचं धनुष्यबाण या भागामध्ये अधिक चालतं. यामुळे भाजप शिवसेनेच्या वतीने सुद्धा एका साईडनी अशी स्ट्रॅटर्जी कळली जाते की जिथे जिथे मशाल किंवा मनसेचं इंजिन असेल अशा ठिकाणी मराठी बहुल भागामध्ये धनुष्यबाणच दिला जावा, ज्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी हा वाद आहे जो मराठी केला जातो तो कमी होईल आणि एकनाथ शिंदेंना सीट दिल्याने वॉर्ड नगरसेवक अधिक जिंकण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. दुसरीकडे पश्चिम उपनगरामध्ये मात्र भाजप स्वतःची या स्ट्रॅटर्जीनुसार दिसतं की सर्वात जास्त जागा जिंकून जो पहिल्यांदा टप्पा पूर्ण गाठायचा आहे यशस्वी होण्याचा तो मिळवण्यासाठी प्रत्येक वॉर्डनिहाय शिंदेंवर दबाव वाढवेल आणि अशा ठिकाणी जास्तीत जास्त जागा भाजप स्वतःच्या पदरात पश्चिम उपनगरात पाडून घेईल. पश्चिम नंतरनं पूर्व उपनगराचा जर विचार केला तर जिथं मराठी बहुल भाग आहे की जिथे मनसे आणि उबाटाच्याच विरोधात थेट निवडणूक लढवायची आहे
अशा ठिकाणी तिथे प्रामुख्याने भाजप एकनाथ शिंदेंना काही जागा देतील, मात्र जिथे गुजराती, उत्तर भारतीय आणि इतर मतदार अधिक आहेत अशा ठिकाणी कमळ स्वतःच निवडणूक लढवेल कमळाच्या नावावर आणि भाजपसुद्धा इथे जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करेल असं दिसून येतं. गुरुवारी होणाऱ्या बैठकीमध्ये प्रामुख्याने सगळ्यात जास्त चर्चा होईल ती प्रत्येक वॉर्डनिहाय आणि जिथे वाद होणार आहेत असे काही वॉर्ड जे आहेत ते आवर्जून बाहेर काढले जातील. त्याच्यावर जास्त वाद न करता पक्षाचे दोन्ही नेते म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे असतील, तसंच उदय सामंत असतील आणि इकडून देवेंद्र फडणवीस, अमित साटम, आशिष शेलार या प्रमुख नेत्यांनी अखेर काही जागा ज्या वाद असतील त्या तोडगा त्यावर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. पण जागांमध्ये फार खिचताणी आहे, फार टोकाचा मतभेद आहे याची सार्वजनिक जाहीररित्या वक्तव्य करू नयेत असंही एक मत आजच्या बैठकीत झाल्याची माहिती मिळाली. तुर्तास गुरुवारच्या बैठकीत नेमकं काय घडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून काय चर्चा होणार आहे याविषयी चर्चा केली जाईल. पण आजच्या बैठकीमधले भाजपातल्या काही नेत्यांची एक चुळबुळ दिसून येते, ते म्हणजे एकनाथ शिंदेंकडनं जे चर्चेला आलेले चेहरे आहेत ते मुंबईत फार मोठे चेहरे नाही आहेत. अशा परिस्थितीत भाजपाला त्या नेत्यांना कशा पद्धतीने हाताळावं याविषयी एक मतांतर आहेत आणि कुठेतरी मनामध्ये चुळबुळ आहे. त्याचे परिणाम नेमके काय होत आहेत पुढं, नेमकं त्यातनं साध्य खरंच भाजप करू पाहते का, की ज्यांना अधिक अनुभव जरी नाही आहेत त्या तुलनेने आशिष शेलार, अमित साटमसारखे दिग्गज नेतेसमोर भाजपकडनं चर्चा करणार आहेत, मंगलप्रभात लोढा असतील, अतुल भातखळकर असतील, तर कुठे ना कुठेतरी एक दबाव अप्रत्यक्षरित्या स्वतःच्या अनुभवाचा भाजप वापरून एकनाथ शिंदेंना कितपर्यंत रोखते हे देखील या बैठकीमध्ये पुढच्या काळात स्पष्ट होईल. तुर्तास इतकंच. धन्यवाद.